गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय? हा, चला बघा. आपण क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघतोय. काल आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस बघितली होती. त्यातली थर्ड प्रोसेस आहे आता, दॅट इज आयसोथर्मल प्रोसेस. The process in which change in pressure and volume take place at constant temperature. At constant temperature. That is called आयसोथर्मल प्रोसेस, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहील आणि चेंज काय होत राहील, प्रेशर अँड व्हॉल्यूम. हा बॉइल्स लॉ इथे उभे करतो. कोणता लॉ उभे करतो? बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ तुम्हाला माहिती आहे, थर्मोडायनॅमिक्स झालं आहे तुमचं. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, दॅट इज PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे, असा कन्सेप्ट आहे तुमचा. आणि इथे ॲक्च्युली कॉन्स्टंट काय राहते तर टेम्परेचर, चेंज इन प्रेशर अँड चेंज इन व्हॉल्यूम. जसं तुम्ही एक एक्झाम्पल मी तुम्हाला काल तसं आयसोथर्मलचं एक एक्झाम्पलही दिलं होतं, मेल्टिंग ऑफ आईस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि इट इज व्हेरी स्लो प्रोसेस, व्हेरी व्हेरी स्लो, इन्फायनाइटली स्लो असं म्हटलं तरी चालेल, इतकी स्लो प्रोसेस असते. ठीक आहे. आपण काल एक हे घेतला होता कंटेनर, गॅस कंटेनर, आणि हे मासलेस फ्रिक्शनलेस मुवेबल पिस्टन म्हटलं होतं. आणि याच्यात गॅस, सपोज गॅस म्हणा, किंवा असं समजा की याच्यामध्ये वॉटर आहे आणि आईसचा पीस टाकलाय आणि तो मेल्ट होतोय. तो इनिशियल स्टेजमधून कोणत्या स्टेजमध्ये येतोय? फायनल स्टेजमध्ये येतोय. ठीक आहे. आता या कंडिशनमध्ये याच्यात गॅसही जरी असेल तर गॅसही तुमचा इनिशियल स्टेट टू फायनल स्टेटमध्ये येईल. फक्त म्हणजे याच्यात काय होईल की इनिशियली त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम डिफरंट असेल आणि फायनली त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम डिफरंट असेल. म्हणजे इनिशियल स्टेटमध्ये जर सपोज त्याचा इनिशियल व्हॉल्यूम आणि इनिशियल प्रेशर PI आणि VI असेल, तर फायनल स्टेजमध्ये किती असेल तर PF VF अशासारखं. जे आपण काल हा जो ग्राफ घेतला हा असाच ग्राफ येतो ॲक्च्युली आयसोथर्मल प्रोसेसचा फ्रॉम A to B अशासारखं. ठीक आहे. तर हे याचं इनिशियल प्रेशर आणि हे याचं इनिशियल व्हॉल्यूम. त्यासाठी दिस इज फायनल प्रेशर अँड दिस इज फायनल व्हॉल्यूम. तर याच्यात तो वर्क डन करेल आणि तुम्हाला माहिती आहे ते वर्क डन किती असते, तर दॅट इज वर्क डन इज इक्वल्स टू दॅट इज प्रेशर मल्टिप्लाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज DV. तर टोटलसाठी जर काढायचं असेल तर आपण याला काय करतो, इंटिग्रेट करतो. ठीक आहे. फक्त व्हॉल्यूम कुठून चेंज होत आहे, फ्रॉम इनिशियल स्टेज टू द फायनल स्टेजमध्ये. ठीक आहे. आयडियल गॅस घेतलं, सपोज जर इथे मी जसं आता इथं गॅसच घेतला आणि सपोज हा जर गॅस आयडियल गॅस असेल, तर इथे आपला एक कन्सेप्ट आहे स्टेट इक्वेशन, दॅट इज PV इज इक्वल्स टू NRT. ते एक्सप्रेशन आपण इथे पुटअप करू. तर हे कसं होईल, DWचं W होऊन जाईल फ्रॉम VI टू VF. पीच्या जागी टाकून देऊ आपण NRT इंटू DV. त्यातला परत हा NRT इज अ कॉन्स्टंट टर्म, तर ती बाहेर निघेल आणि इंटिग्रेशनमध्ये काय जाईल, एक मिनिट काय घेतोय आपण, सॉरी, P इज इक्वल्स टू NRT अपॉन V जाईल ना. तर याच्या अपॉनला V जाईल, हा 1/V इंटू DV फ्रॉम VI टू VF. तर तुम्हाला हे माहिती आहे याचं इंटिग्रेशन. आता तुमचं इंटिग्रेशन बरंचसं झालं आहे, तर मला आता फॉर्म्युला सांगायची गरज नाही आहे. तर याचं जे इंटिग्रेशन होईल ते किती होईल, दॅट इज लॉग ऑफ, नॅचरल लॉग घेतो आपण, नॅचरल लॉग ऑफ VF अपॉन VI. कसं आपण काय म्हणतो, दॅट इज VI मायनस VF असं घेतो. आणि VI मायनस VF इनिशियल व्हॉल्यूम मायनस, सॉरी, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. तर ते फायनल मायनस इनिशियल म्हणजे नॅचरल लॉग होते ना. लॉग ऑफ A अपॉन B ला आपण जसं लिहितो, दॅट इज लॉग ऑफ A मायनस B, लॉग ऑफ A मायनस लॉग ऑफ B याच्यासारखं हे, दॅट इज VF अपॉन B.
तर वर्क डन किती करते त्या सिस्टीमवर? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर गॅस विल एक्सपांड फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि प्रेशर ऑल्सो चेंजेस, व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस अँड प्रेशर ऑल्सो चेंजेस हिअर. तर इथे मात्र टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर तो वर्क डन किती करतोय? दॅट इज NRT इज इक्वल्स टू लॉग ऑफ VF अपॉन VI. पा मग हा जर वर्क डन करत असेल तर सम एनर्जी गेन करेल. तर ती एनर्जी फाइंड आउट करावं लागेल, किती अमाऊंट ऑफ हिट त्यांनी गेन केली. तर आपलं अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणतो की जेवढी त्याला तुम्ही हीट सप्लाइड करता त्यापैकी तो सम एनर्जी इंटरनल सिस्टीमसाठी यूज करतो आणि सम एनर्जी कशासाठी यूज करतो? तो वर्क डन करायसाठी यूज करतो. दॅट इज डेल यू प्लस डेल डब्ल्यू. आणि हे इथे जे आहे तो हीट गेन करतो म्हणजे टेम्परेचर, आणि टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. तर हे तर झालं 0 प्लस वर्क डन किती करतोय तो? दॅट इज NRT लॉग ऑफ VF अपॉन VI असं कंडिशन जाईल. हे नॅचरल लॉग आहे, एलएननी डिनोट केलेलं आहे ॲक्च्युली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. एलएननी डिनोट केलाय. LN इज इक्वल्स टू VF अपॉन VI. तर इथे जे तुमचं टोटल क्यू आहे ते कोणा एवढं म्हणजे जेवढी तुम्ही त्याला हीट सप्लाय करताय तो टोटली कशासाठी यूज करताय? वर्कडनसाठी. इंटरनल एनर्जीसाठी नाही. टोटली कन्व्हर्शन कशात होते? त्याचं वर्कडन मध्ये होते. आणि ते वर्कडन किती होते? दॅट इज क्यू इज इक्वल्स टू NRT then natural log of VF upon VI. दॅट जर म्हणजे एक्सपान्शन होत असताना किंवा तुम्ही त्याला जर कंप्रेसही करत असेल गॅसमध्ये, इथे जे वर्क डन, हे जे एक्सपांड होते म्हणजे इथे जे वर्क डन झालं हे कोणतं वर्क डन झालं? दॅट इज पॉझिटिव्ह वर्क डन. कारण तुम्ही त्याला हीट सप्लाइड केल्यानंतर तो हीट गेन करतोय, एनर्जी गेन करतोय, आणि एनर्जी गेन केल्यानंतर त्याचा तो यूज कशासाठी करतोय? टोटली कशासाठी करतोय? वर्क डनसाठी. तर क्यू इथे कोणा एवढा होतो? दॅट इज डब्ल्यू एवढा. टोटल हीट सप्लाइड कशासाठी यूज करतोय? तो वर्क डन करायसाठी यूज करतोय. आणि हे जे वर्क डन राहील इथे, हे वर्क डन कसं राहील याच्यामध्ये? दॅट इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि हा जो PV ग्राफ आहे याचा, दॅट PV ग्राफ प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस, या ग्राफला म्हणतात दॅट इज आयसोथर्म. या PV डायग्रामला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्म. थर्मल नाही, आयसोथर्म. या ग्राफला जे नाव देतो, जसं आपण पॅराबोला, हायपरबोला असं देतो, तसं या A to B ही जी कर्व ग्राफ आहे याला नाव काय देतो आपण? आयसोथर्म. ठीक आहे. तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं? तर शॉर्टकटली जर घेतो म्हटलं तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट होऊन जातो, टेम्परेचर कॉन्स्टंट होऊन जाते, देन इंटरनल एनर्जी आहे ती 0 होऊन जाते, आणि जे काय तुम्ही हीट त्याला सप्लाइड करता ती कोणा एवढी होऊन जाते? वर्क डन एवढी होते. ठीक आहे. आणि वर्क डन किती होते? तर दॅट इज प्रेशर मल्टिप्लाइड बाय चेंज इन टेम्परेचर. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी आहे? तर इट इज व्हेरी स्लो प्रोसेस. एनी प्रॉब्लेम? अच्छा, मैंने आज तो पूरा मराठी में ही बोला है, तुम्हारा हिंदी वालों को समझा क्या भाई? ध्यान में आया कि बोलना है हिंदी में? हाँ, यस मैम. ओके, रुको मैं पहले वीडियो स्टॉप करती हूँ फिर. तो isobaric process is that process, yeah, where the pressure remains constant and there is a change in volume and change in temperature. ठीक है. यानी यहाँ पे आप जितनी भी हीट सप्लाइड करोगे वो सप्लाइड हीट, इंटरनल एनर्जी या वर्क डन 0 नहीं होगा, यानी सभी के सभी वर्कआउट करेंगे. जैसे हमने आइसोथर्मल प्रोसेस में एनर्जी 0 हो गई थी, लेकिन यहाँ पे 0 नहीं होगी. आप जितनी भी सप्लाइड करोगे किसी भी सिस्टम को, तो इन दैट कंडीशन वो इंटरनल एनर्जी के लिए भी यूज होगी और साथ में किसके लिए यूज होगी? तो वर्क डन के लिए होगी. तो इसलिए मैंने लिखा है कि ये नेवर चेंज इन द सिस्टम. ठीक है. तो अब ये अगर वर्क डन कर रही है तो वर्क डन कितना कर रही है? तो वर्क डन इज इक्वल्स टू, हम फॉर्मूला लेते हैं दैट इज P इंटू DV. ये पहले हो चुका है हमारा. और DV यानी क्या? तो चेंज इन वॉल्यूम. चेंज इन वॉल्यूम मीन्स फाइनल माइनस इनिशियल. ऐसा सोचो कि एक कंटेनर में गैस है, फ्रिक्शनलेस पिस्टन है, हमने उसको हीट किया तो गैस एक्सपांड हुआ,
गैस एक्सपांड हुआ तो साथ में टेम्परेचर भी चेंज हुआ और साथ में क्या चेंज हो गया, वो सिर्फ वॉल्यूम, प्रेशर एज इट इज रहा, प्रेशर में कोई चेंजेस नहीं हुआ, ठीक है। अब P इंटू वी एफ माइनस वी आई, ठीक है, और हमारा फॉर्मूला है PV इज इक्वल्स टू NRT, तो यहाँ पे वॉल्यूम चेंज हो रहा DV और साथ में चेंज NRT के जगह मैंने DT लिखा है, DT यानी क्या, फाइनल माइनस इनिशियल टेम्परेचर, तो मैं PdV के जगह NRDT लिख सकती हूँ, तो PdV के जगह अगर मैंने NRDT लिखा तो DT यानी क्या होता है, तो TF माइनस TI, तो वर्क डन कितना हुआ, दैट इज NRTF माइनस TI, ये वर्क डन हुआ। और एनर्जी निकाल लो, इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू ये इस फॉर्मूले से, स्पेसिफिक हीट एट कांस्टेंट वॉल्यूम इज इक्वल्स टू डेल यू अपॉन एन टाइम्स डेल टी, ऐसा फॉर्मूला होता है, इसको हम क्रॉस प्रोडक्ट करें तो डेल यू इज इक्वल्स टू एन टाइम्स सी वी इंटू डेल टी, ऐसा फॉर्मूला बनता है, ये फॉर्मूला हम यहाँ पे डाल रहे हैं। और डेल टी यानी क्या, तो अगेन फाइनल टेम्परेचर माइनस इनिशियल टेम्परेचर। अब जो भी वो हीट अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, heat supplied to the system is equal to the sum of energy, हीट इंटरनल एनर्जी प्लस कितना होता है, तो वर्क डन। इंटरनल एनर्जी हमने निकाली है, दैट इज एन टाइम्स सी वी टी एफ माइनस टी आई, प्लस वर्क डन हमने निकाला है एन आर टी एफ माइनस टी आई, यहाँ से देखोगे तो एन कॉमन निकाला और टी एफ माइनस टी आई कॉमन निकाला, ब्रैकेट में गया सी वी प्लस आर, दैट इज सी वी प्लस आर। एंड अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन क्या है, Cp माइनस Cv इज इक्वल्स टू R, तो Cp इज इक्वल्स टू फॉर्मूला क्या होगा, ये माइनस Cv इधर चला गया, दैट इज R प्लस Cv, तो मैं इस R प्लस Cv के जगह Cp डाल सकती हूँ, तो इस Cv प्लस R के जगह मैंने क्या डाल दिया, Cp, तो मेरा जो हीट सप्लाइड हुआ दैट इज Q इज इक्वल्स टू फॉर्मूला क्या हुआ, दैट इज N टाइम्स Cp इंटू TF माइनस TI। और इस बार को, इस पीवी डायग्राम को हम क्या बोलते हैं, दैट इज आइसोबार, इसे हम क्या बोलते हैं, तो आइसोबार, या फिर हम इसे शॉर्टकटली ऐसा लिख सकते हैं, डेल टी भी लिख सकते हैं इसे, चेंज इन टेम्परेचर, दैट इज एन टाइम्स Cp इंटू डेल टी, दैट इज हीट सप्लाइड। एनी प्रॉब्लम?